लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं आज वितरण झालेलं नाही आणि सकाळपासून तुम्ही वाट पाहत असताल की वितरण होईल का वगैरे वगैरे. परंतु एक गोष्ट इथे समजून घ्यायला पाहिजे, काल जी आर आला होता 12 ऑगस्टला आणि फार उशिरा जी आर आला काल. आणि जी आर आल्याच्या नंतर बघा की कधी कधी जे तांत्रिक प्रक्रिया म्हणजे टेक्निकल बाबी ज्या असतात, आता तुम्ही म्हणसाल टेक्निकल बाबी काय, तर पोर्टल जे असतं आपलं म्हणजे ज्यावर आपली DBTची माहिती संग्रहित केलेली असती. तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी काय करतात, कारण नसताना पण कधी कधी DBT बँक खातं बदलतात, पण ती माहिती जी आहे तर ती DBT पोर्टलवर जमा होत असते आणि तीच माहिती प्रत्येक महिन्याला फ्रेश माहिती जी आहे सरकार घेत असतं. बरोबर. माझं तुमचं जुनं खातं असेल तर जुनंच राहतं, पण शक्यतो माझ्या मते कोणी खातं बदलू नका. जर गरज नसेल तर बदलू नका, बँकेचं ह्या खात्यातून त्या बँकेकडे असं करू नका. पण जेव्हा ही DBTची माहिती घेण्याचं काम करीत असतं आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते त्याचं बिल पास होत असतं, म्हणजे कितके पैसे लागणार आहेत. तर या संपूर्ण गोष्टीला जे आहे टेक्निकल हेच आहे की लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया, तर याला कधी कधी 1 दिवस लागतो आणि कधी कधी हे काम ते अगोदर पण करून ठेवतात, त्यामुळे 1 दिवस पण लागत नाही. पण मात्र जी आर आल्याच्या नंतर ह्या गोष्टी घडतात शक्यतो. तर याच्यामध्ये जे तांत्रिक प्रक्रियेसाठी 1-2 दिवस लागतात, कधी कधी 1 दिवस तर लागतोच बघा निश्चित. कारण यापूर्वी पण तुम्ही पाहिलं असेल राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी खूप वेळेस जे आहे पोस्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिली होती की आज DBT तांत्रिक प्रक्रिया सुरू होत आहे वगैरे वगैरे. तर त्याच कारणाने मी त्याचाच आधार म्हणून आपण समजू शकतो की तांत्रिक गोष्टीसाठी एखादा दिवस लागू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल उद्या जे आहे 14 ऑगस्ट आहे आणि मग 14 ऑगस्टच्या नंतर काही 1 दिवस सरकार थोडं थांबणार नाही. ऑब्व्हियसली थांबणार, कारण की 15 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. ही तारीख म्हणजे अशी नाही की प्रत्येक वेळेसच 15 ऑगस्ट प्रत्येक महिन्यातच येते असं नाही. 15 ऑगस्ट फक्त इतकी महत्त्वाची तारीख आहे कारण स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानिमित्त लाडकी बहीण योजनेचं वितरण होण्याची ही अधिक शक्यता आहे. त्यामुळे उद्या जे वितरण आहे आजचा आपण समजून जाऊयात. आजचा जो 13 कालचा जी आरचा दिनांक म्हणजे तारीख 12 आणि आजची जी आहे तर ती आपण समजूयात की काही टेक्निकल त्यांच्या बाबी त्यांनी पूर्ण केल्या असतात आणि हे केले जातात प्रत्येक महिन्यामध्ये. पण 14 तारखेला वितरण होण्याची अजून शक्यता कमी आहे. त्यामुळे 15 तारखेलाच वितरण होण्याची दाट शक्यता आहे. मला नाही वाटत बघा की एका दिवसासाठी सरकार गडबड करून लगेचच 14 तारखेला देईल, कारण 1 दिवसाच्या नंतर दुसरा दिवस यायच नाही. कोणता, तर 15 ऑगस्ट. आणि त्यानिमित्तच या लाडकी बहीण योजनेचं 1500 रुपये एवढंच वितरण होईल बरं का. मी तुम्हाला हे पण सांगायलो आहे. आता तुमच्यापैकी काही लाभार्थी असं पण म्हणतील मग 2 हप्ते मिळणार नाही का, तर त्याच्यानंतर 15 ऑगस्टच्या नंतर पण लाडकी बहीण योजनेचं या म्हणजे 28 ऑगस्टच्या निमित्ताने जर सरकारने ठरवलं तर परत वितरण पण होऊ शकतं. पण आता हे संपूर्ण सरकारच्या इच्छाशक्तीवर डिपेंड आहे. तर त्यामुळे आजच्या दिवसाची जी अपडेट होती वितरण चालू झालं का, कारण तुम्हाला काही ठिकाणी असे व्हिडिओ पण भेटतील की वितरण चालू झालं वगैरे वगैरे, तर तसं काही नाही आहे. आज वितरण चालू झालेलं नाही. क्लिअर झालं. आता इथून पुढे बघा उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस, आणि खास करून माझ्यामध्ये परवाचाच दिवस म्हणजे 15 ऑगस्ट हा अत्यंत महत्त्वाचा दिवस राहणार आहे. तत्पूर्वी बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजून एक तर विनंती आहे की काही लाभार्थी काय करतात, वितरण जवळ आलं की ते 8 दिवस राहिलेले असतात, तर तेवढ्यामध्येच ते काय करतात की नाही माझे या बँकेच्या खात्यामध्ये पैसे कटत होते, पण त्यामुळे काय करते की मी या बँकेतून त्या बँकेमध्ये खातं करते का, कारण 8 दिवस आणखी बाकी आहेत. असं चुकून पण करू नका. मी तुम्हाला याच्यासाठी हे एवढं मोठं इथे याच्यासाठी सांगितलं सुधरून, कारण की याच्यावरची जी माहिती आहे तर ती माहिती जेव्हा सरकार घेत असतं तर किमान त्याला 8-10 दिवसाचा टायमिंग तर लागतो. मिनिमम तुम्ही समजून जा 10 दिवस बघा. म्हणजे 10 दिवस वितरणाच्या अगोदर कोणीच जर एखाद्या लाडक्या बहिणीला तसा प्रॉब्लेम असेल की खातं मला बदलायचं आहे कारण माझ्या त्या बँकेमध्ये माझे पैसे कटतात त्यामुळे मला बदलायचं आहे, तर तसं तुम्ही करू शकता. पण मात्र तिथे पण तुम्हाला त्या गोष्टीचं जे नुकसान पण होऊ शकतं. मी तुम्हाला हे पण सांगतो, कधी कधी तुम्ही NPCI वेबसाईटवर तुमचे संपूर्ण DBTचं स्टेटस जे आहे तर ते ॲक्टिव्ह दिसतं. बँकेमध्ये गेल्याच्या नंतर पण बँकेवाले पण म्हणतात हा फॉर्म भरा आणि ॲक्टिव्ह आहे तुमचं स्टेटस, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला प्रश्न पडतो असा असून पण मला लाभ का येत नाही, कारण माझं जुनं खातं बंद झालं आहे. मी चुकून या बँकेमध्ये आता हे खातं खोललं आणि मग त्यामुळे मला अडचण यायली आता. मग आता मला पुढे येईल का, तर एकदा जर तुम्ही या DBTच्या प्रोसेसमध्ये स्टक झाला म्हणजे अडकला तर तुमचा लाभ समजा थांबलाच असंच म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण खूप लाभार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे.
त्यामुळे शक्यतो कोणी खातं या बँकेतून त्या बँकेत विनाकारण बदलू नका, एवढीच तुम्हाला विनंती आहे. आणि आज जे आहे कोणत्या प्रकारचं वितरण झालं नाही तरी देखील शासनाने माझ्या मते 2 हप्ते देण्याचा प्रयत्न करावा. जरी एक GR आला असेल तरी देखील शासनाने जर ठरवलं तर वितरण लागोपाठ जे आहे होऊ शकतं. मागच्या वेळेस तसंच झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.